स्काय ब्रिज हा गृहप्रकल्प खरोखरच एक नंदनवन आहे. पूज्य सुयशाजी महासतीजी, पूज्य सुजयाजी महासतीजी यांचे स्कायब्रिज येथे स्वागत. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या समाधीस्थळापासून असलेल्या स्कायब्रिज गृहप्रकल्पात अतिशय आनंदी आणि प्रसन्न वातावरण आहे. मनोज व मुकेश छाजेड यांनी स्कायब्रिजच्या रूपाने अनेक जैन परिवारांना आपुलकीच्या धाग्याने एकत्र आणले आहे. येथील सर्व रहिवासी अतिशय धार्मिक वृत्तीचे आहेत. परस्परांशी स्नेहभाव आहे. या ठिकाणी आल्यावर खूप मंगलमय वातावरण पाहायला मिळते. खरोखरच हा गृहप्रकल्प एक नंदनवनच आहे. मंगलपाठ प्रवचनात भाविक श्रद्धेने सहभागी होतात. येथील रहिवाशांच्या मनात सेवाभाव ओतप्रोत भरलेला आहे. अशा एकोप्याने समाजात आनंदी वातावरण तयार होण्यास मदत होते, असे कौतुकोद्गार आचार्यश्रींच्या शिष्या पूज्य कंचन कंवरजी महसा यांच्या शिष्या पूज्य सुयशाजी महासतीजी, पूज्य सुजयाजी महासतीजी यांनी काढले. पूज्य सुयशाजी महासतीजी, पूज्य सुजयाजी महासतीजी यांचे गुरुपुष्यामृताच्या पावन मुहूर्तावर बुरुडगाव रोडवरील स्कायब्रिज गृहप्रकल्पात आगमन झाले. स्कायब्रिज गृहप्रकल्प सोसायटीचे अध्यक्ष अमृतलाल कोठारी, मुकेश छाजेड, हिरालाल बलदोटा आदींसह सर्व रहिवाशांनी महासतीजींचे स्वागत केले. आनंद ऋषीजी महाराजांचे सुशिष्या उपप्रवर्तने पूज्य श्री कंचन कौरजी महाराजांची सुशिष्या परमपूज्य श्री सुयशाजी महाराज आदी ठाणा 2 इथं स्काय ब्रिजमध्ये आम्ही 21 तारखेला आलो आणि इथं आल्यावर इतकं छान वाटलं की नंदनवन प्रमाणे एकदम हवा पाणी. इथले लोकांनी खूप आमची सेवा केली. इथे प्रवचन झालं, प्रवचनाचा लाभ घेतला सगळ्यांनी. आणि इथं सगळे जैन बांधव आणि ते सगळे साधू संतांची सेवा करतात, साधू संतांचं ते लाभ घेतात, प्रवचन वाणी. आणि हा इतका सुंदर योग आलेला आहे की इथं आता अधिक महिना चालू आहे. अधिक महिन्यामध्ये तप जप दान पुण्य आदी होत आहे. आणि हे सगळं लाभ इथले स्काय ब्रिजचे सगळे जण घेतात आणि खूप छान इतके भाविक लोक आहे. आणि भाविकमध्ये बी ते सगळे एकत्र राहतात. असं जसं काय हे कुटुंब सारखं झालेलं आहे. आणि सगळेचे मन मिळालेले आणि सगळे एक दुसऱ्याबरोबर बोलतात. आणि प्रेमभाव बी खूप आहे ह्यांच्यामध्ये. प्रेमभाव एक दुसऱ्यांशी बोलायचं हे खूप छान चाललेलं आहे. त्या दिवशी जाप ठेवले तर 9 ते 10. त्या दिवशी अमृतसिद्धी योग होतं. पुष्य नक्षत्र अमृतसिद्धी योग होतं. आणि इथं आले जितके आले त्यांनी लाभ घेतलं. परत काल आम्ही रात्री प्रवचन ठेवलं तर त्यामध्ये बी खूप छान त्यांना आनंद आलं. जेवढे आले त्यांना खूप छान वाटलं आणि बसले. अजून बी आम्ही 3 दिवस 4 दिवस आहे तर ते येणार आहे. दिवसभर इथं दर्शनाला मंगलपाठ घ्यायला येतात आणि दर्शन करून जातात. आणि खूप छान वाटतं इथं आले. सगळ्यांना चांगलं वाटतंय की जसं काय आपल्या घरामध्ये आलेले महाराज साहेब. आणि असं घरामध्ये येऊन आणि सगळ्यांना जवळच्या जवळ त्यांना दर्शन बी होतं, मंगलपाठ बी होतं. मंगलपाठ बी घेतात आणि मंगलपाठ घेऊन आपल्या कामाला जातात ते. अमृतलाल कोठारी म्हणाले की स्कायब्रिज परिवारासाठी साधू साध्वीजींचे आगमन नेहमीच आनंददायी असते. प्रत्येक रहिवासी अतिशय मनोभावे त्यांची सेवा करण्यात मग्न होतो. त्यांचे अनमोल मार्गदर्शन प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा प्रदान करते. महासतीजी मूळच्या मालेगाव येथील असून त्यांच्या 6ही बहिणींनी दीक्षा घेतली आहे. त्यांचे शुभ आगमन चैतन्यदायी आहे. स्काय ब्रिज बुरुडगाव रोड सो विनंती आहे सगळ्यांनी की आठे कंचन कौरजी महाराज साहब री बेन सुयशीजी महाराज साहब आठे स्काय ब्रिज में पधारे है. वेणु सकाळला
मंगळीक रेवे, सांद्रा 9 ते 10 व्याख्यान रेवे. तर सर्व बोरडगाव रोड सू हा सगळ्यांनी विनंती करा, बोरडगावला स्काय ब्रिजला सगळ्या लोकांनी विनंती करा की यांना दर्शनने व्याख्यान रो लाभ लेवो. वे व्यानं प्याला म्हणा जामखेडने चातुर्मास हो येतो बरोबर म्हणा व्याना म्हणजे जवळजवळ 25 बरसपासून रोजला म्हणा व्याना संबंध आहे काही. तर सगळ्यांनी जरूर पधारणं. मुकेश छाजेड म्हणाले, स्कायब्रिज गृहप्रकल्प उभारताना या ठिकाणी भक्तिभाव निर्माण व्हावा हा उद्देश होता. यावेळी वेळोवेळी साधू साध्वीजी आवर्जून भेट देऊन भाविकांना आशीर्वाद देतात. सर्व रहिवासी एकत्र येऊन विविध सण उत्सव साजरे करून नवीन पिढीमध्ये धार्मिक संस्कार रुजवत आहेत. महासतीजी यांच्या सानिध्यात प्रत्येकाला जीवन जगण्याची दिशा मिळत आहे. जास्तीत जास्त भाविकांनी स्कायब्रिज येथे भेट देऊन महासतीजी यांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन हिरालाल बलदोटा यांनी केले आहे. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर. जिनेंद्र, मैं मुकेश छाजेड़ स्काईब्रिज परिवार से हूँ। मैं सभी से अनुरोध करता हूँ, हमारे यहाँ पे बहुत बड़े संत आए हैं, उनका और भी यहाँ पे 3 दिन उनका वास्तव्य है। 25 तारीख तक, 25 मई तक उनका यहाँ पे वास्तव्य है। उनका रोज़ सवेरे मांगलिक रहती है, शाम को 9 से 10 प्रवचन रहता है। सभी से विनंती करता हूँ और अपने स्काईब्रिज सोसाइटी के जो अभी नवनिर्वाचित अध्यक्ष साहब है अमृतलाल जी कोठारी, ये भी सबको निवेदन करते हैं कि आप सभी उनका दर्शन का लाभ लेवे, उनके विचारों का लाभ लेवे। यही सबसे कहने का अनुरोध करता हूँ। जय जिनेंद्र, जय आनंद। स्काईब्रिज सोसाइटी में श्री ऐसा जी महाराज साहब यहाँ पधारे हैं। मैं इस सोसाइटी की तरफ से सभी जैन धर्मियों को विनंती कर रहा हूँ कि आज समाज को, छोटे छोटे बच्चे को साधु संत के विचार की बहुत ज़रूरत है और उनके विचार सुनने के लिए, उनकी मांगलिक का स्थान लेने के लिए आप सभी परिवार सबको अनुरोध करके यहाँ उनका दर्शन का लाभ लेवे और अपना जैन समाज की शोभा बढ़ावे, ये विनंती मैं आपको करता हूँ। मैं स्काईब्रिज परिवार की तरफ से व्याख्यान और मांगलिक के लिए आप सबको आने की अनुमति देती, आमंत्रित करती हूँ।